मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आज आपण 13 एप्रिल 2025 रोजी उमरगा स्वगृही आहोत. हे घर धाराशिव जिल्हा महाराष्ट्रातलं आहे. आमचं वास्तव्य इथं असतं. घर छोटंसं आहे आणि घराला सावली हे नाव दिले. प्रत्यक्षात पाहिलं तर हे घर खरंच सावलीत आहे. समोरच्या बाजूला बहिणीची आठवण म्हणून हे नारळाचं झाड लावलं आहे. कायम बहिणीची आठवण येत राहावी. वडिलांच्या आठवणीचं, भावंडाच्या आठवणीचं, आईच्या आठवणीची एक एक झाडाशी लावलेली आहेत, जी जन्मभूमी कळंब, जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहेत. हे दारातलं झाड आहे चिक्कूचं. 5 ते 7 हजार झाडं, 5 ते 7 हजार चिक्कू याला केमन लागलेत. 2-3 टोपली आता खाऊन संपलेत. हे आंब्याचं झाड आहे. भरपूर आंबे लागलेत. झोपावं आणि हाताने आंबा तोडून खावा. परोपकारी झाड आहे. उदात्त भावनेने तुमच्या सेवेत उभं असतं. दर वर्षाला फळांची आरास घेऊन त्या झाडाचं महत्त्व माझ्यासारख्या सामान्य माणसाने सांगावं याची गरजच नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. 350-400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितले की झाडं ही आपल्यासाठी मित्र बनवून पाहतात. त्यांची मैत्री करा. ह्या आंब्याच्या झाडाला काटा नाही, खरवटा नाही, काय नाही, फक्त फळ देतं आणि केवळ तुमच्याचसाठी. मग या फळांच्यावरती पक्ष्यांनी ताव मारावा, माणसांनी ताव मारावा. ज्यांना ज्यांना खाता येतं त्यांनी खावं. आणि म्हणूनच पुन्हा पुन्हा देशभर नाही तर जगभर वृक्षप्रेमींची, निसर्गप्रेमींची एक चळवळ उभी राहायला हवी. आपण जेवढं आयुष्य जगतो तेवढी झाडं लावायला हवी. भूमिपुत्र वाघ यांनी किती झाडं लावली म्हणून सांगू तर ती 45,000 झाडं आहेत. उमरगा तालुक्यात आहेत, कळंब तालुक्यात आहेत. हो, यस आहेत. मोठी वाढलेत. काही झाडं सावली देत आहेत, काही झाडांना फळंही आलेली आहेत. आपण खरंच एखादं झाड लावावं का? एखादं झाड दान द्यावं का? त्याच्या सावलीत बसावं का आणि शांत झोपी जावं का? हे स्वप्न तरी पडलं तरी खूप झालं. चला तर आपण एक झाडाचा महोत्सव तयार करू, वृक्षांचा महोत्सव तयार करू आणि समाज बदलाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ. रिपोर्टर भूमिपुत्र वाघ, समाज विकास संस्था, महाराष्ट्र लोकविकास मंच, लोकहित महाराष्ट्र.